केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण आज लोकसभेत 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. लोकसभेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर तो राज्यसभेत सादर केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातला हा तिसरा अर्थसंकल्प आहे. 2019 मध्ये पदभार स्वीकारल्यापासून अर्थमंत्री सीतारमण सलग 9व्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्याच्या अर्थसंकल्पीय भाषणात त्या पुढील आर्थिक वर्षासाठी सरकारच्या महसूल आणि खर्चाच्या योजनांची रूपरेषा मांडतील. अर्थसंकल्पात येत्या वर्षासाठी सरकारचा आर्थिक दृष्टिक्षेप मांडण्यात येणार आहे. यात वाढ, रोजगार निर्मिती आणि वित्तीय स्थिरता यावर लक्ष केंद्रित केलं जाईल. अर्थसंकल्प तयार करताना विविध व्यासपीठांवरून तरुणांसह नागरिकांकडून विविध सूचना मागवण्यात आल्या आहेत, ज्यांचं प्रतिबिंब अर्थसंकल्पात दिसून येईल. संसदेत अर्थसंकल्पीय भाषण पूर्ण झाल्यानंतर अर्थसंकल्पीय कागदपत्र केंद्रीय अर्थसंकल्प मोबाईल ॲप आणि वेबसाईटवर उपलब्ध असतील. केंद्रीय अर्थसंकल्प सादरीकरणानंतर अर्थमंत्री देशाच्या विविध भागातील सुमारे 30 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. यानिमित्त या विद्यार्थ्यांना लोकसभेमध्ये होणारं अर्थसंकल्प सादरीकरण प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळणार आहे. 28 जानेवारीपासून सुरू झालेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन 2 एप्रिलपर्यंत सुरू राहील. दरम्यान अर्थसंकल्पापूर्वी सीतारमण यांनी विविध क्षेत्रातले तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, व्यापारी संघटना, शिक्षण, आरोग्य क्षेत्रातले प्रतिनिधी, सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग, व्यापार आणि सेवा क्षेत्र, उद्योग जगत, भांडवल बाजार आणि वित्तीय क्षेत्रातल्या प्रतिनिधींशी बैठका घेऊन त्यांनी चर्चा केली. याशिवाय कृषी आणि ग्रामीण विकास क्षेत्राच्या आवश्यकता आणि प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी देखील अर्थसंकल्पपूर्व बैठका घेऊन अहवाल सादर केला होता.